Hello everyone. In this video we discuss therapeutic index. आता therapeutic index साठी मी तुम्हाला जे पुस्तक आहे आणि इंट्रोडक्शन ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री ते पुस्तक मी तुम्हाला रेफर करायला सांगेन. त्या पुस्तकामध्ये जो पहिला टॉपिक आहे 5th एडिशन, त्या पुस्तकामध्ये जो पहिला टॉपिक आहे ड्रग अँड ड्रग टार्गेट्स अँड ओव्हरव्ह्यू, त्यामुळे तुम्हाला थेराप्युटिकल इंडेक्स तुम्हाला बघायला मिळेल. आता थेराप्युटिक इंडेक्स म्हणजे काय? देर इज अ टर्म यूज इन अ मेडिसिनल केमिस्ट्री known as therapeutic index, which indicates how safe particular drug is. थेराप्युटिक इंडेक्स म्हणजे काय? एखादा ड्रग आपण घेतो, ते ड्रग्स आपल्यासाठी किती सेफ आहे हे जे ठरवलं जातं, हे जे इंडिकेट करण्याचा जो इंडेक्स आहे त्याला आपण थेराप्युटिक इंडेक्स असं आपण म्हणतो. द थेराप्युटिक इंडेक्स इज मेजर ऑफ द ड्रग बेनिफिशियल इफेक्ट ॲट अ लो डोस वर्सेस इट्स हार्मफुल इफेक्ट ॲट हाय डोस. आता जेव्हा एखादा ड्रग तुम्ही घेता ते काही ठराविक मिलीग्रॅमचं असतं आणि त्या नावातच, जे नाव त्या ड्रगचं असतं त्या नावातच किती मिलीग्रॅमचं असतं ते मेन्शन केलं असतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही मेटफॉर्मिन 500 हे ड्रग बघितलं तर मेटफॉर्मिन 500 मध्ये 500 ग्रॅम मेटफॉर्मिन अशी ती कॅप्सूल असते, म्हणजे डोस ऑलरेडी त्यामुळे मेन्शन केलेला असतो. आणि ह्या डोस आपल्या बॉडीसाठी हा मिनिमम डोस असतो आणि हा मिनिमम डोस आपल्या बॉडीसाठी किती बेनिफिशियल आहे हे थेराप्युटिक इंडेक्स सांगतं. इथे काय म्हटलं तर थेराप्युटिक इंडेक्स इज अ मेजर ऑफ द ड्रग बेनिफिशियल इफेक्ट ॲट अ लो डोस वर्सेस इज हार्मफुल इफेक्ट ॲट हाय डोस. म्हणजे थेराप्युटिक इंडेक्स काय मेजर करतं तर ड्रग्सचा फायदे काय सांगतं, तर काय ड्रग्सचे फायदे लो डोस मध्ये असलेले आणि हार्मफुलनेस हाय डोस मध्ये. आता डिटेलमध्ये बघायचं झालं तर थेराप्युटिक इंडेक्स कम्पेअर्स द डोस लेवल required to produce toxic effect in 15% patient with the dose level required to produce maximum therapeutic effect in 50% patient. आपण काय करतो, पेशंटना काही ठराविक डोस देतो आणि कमीत कमी डोस मध्ये 50% पेशंट चांगल्या प्रकारे ट्रीट होत आहेत का हे बघतो आणि कोणत्या डोसमध्ये 50% पेशंटना प्रॉब्लेम होतोय, टॉक्सिक इफेक्ट दिसतोय, ते आपण स्टडी करतो आणि ते कम्पेअर करतो. त्याला आपण थेराप्युटिक इंडेक्स म्हणतो. आणि त्यावरून आपल्याला काय कळतं तर हाऊ सेफ अ पर्टिक्युलर ड्रग इज इन दॅट डोसेज फॉर्म. एका ठराविक डोसेज फॉर्म मध्ये आपलं ड्रग किती सेफ आहे आपल्यासाठी हे बघणं म्हणजेच थेराप्युटिक इंडेक्स काढणं. ए हाय थेराप्युटिक इंडेक्स मीन that there is a large safety margin between beneficial and toxic dose. जर थेराप्युटिक इंडेक्स जास्त असेल तर जो टॉक्सिक डोस आहे आणि जो बेनिफिशियल डोस आहे ह्याच्यामध्ये जास्त डिफरन्स आहे. असं जे ड्रग आहे त्याचा थेराप्युटिक इंडेक्स हा हाय असतो. आता आपण जर बघितलं, आता ह्याचं उदाहरण बघायचं झालं तर आर्सेनिक हे मेटल पॉइझनस आहे, पण काही ड्रग्स मध्ये आर्सेनिकचा वापर होतो, अँटी कॅन्सरस, अँटी प्रोटोझोल ड्रग मध्ये. मग ठराविक अमाऊंट मध्ये आर्सेनिक हा पॉइझन असला तरी ठराविक अमाऊंट मध्ये हा ड्रग म्हणून सुद्धा यूज होतो. इन सर्टन केसेस पॉइझन कॅन बी अ मेडिसिन ऑल्सो. आता क्युरर आहे, आपण मागाचं जे एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये तो सायंटिस्ट होता, त्याने 25 वर्ष आपण एक काम केलं आणि ते तो विसरून गेला. 25 वर्षानंतर त्याने नवीन काम सुरू केलं, त्याने क्युररचा स्टडी केला जो पॅरालिसिसवर औषध म्हणून वापरतात. आता हे क्युरर आहे, हे एकदम डेडली पॉइझनस आहे. साऊथ अमेरिकेमधले जे आदिवासी लोक आहेत, तिथले मूळ निवासी, ते आपल्या बाणांच्या टिपला हे क्युरर लावत शिकारीसाठी. आता हे क्युरर आहे हे एकदम हार्मफुल आणि पॉइझनस आहे, पण हेच क्युरर ड्रग मध्ये सुद्धा वापरलं जातं. हे एक इम्पॉर्टंट कार्डिओव्हास्क्युलर ड्रग मध्ये वापरलं जातं. म्हणजे काही ठराविक डोस मध्ये पॉइझन सुद्धा मेडिसिन म्हणून ऍक्ट होतं. आता हा जो स्टडी आहे हा आपण कशाने ठरवतो तर थेराप्युटिक इंडेक्स वरनं. म्हणजे काही ड्रग्स असतात ही पॉइझनस
कमी पॉयझनस असतात, पण जास्त काळ घेतल्यावर सुद्धा ते साईड इफेक्ट दाखवू शकतात. काही ड्रग्स पॉयझनस असतात, पण कमी क्वांटिटीमध्ये ते मेडिसिन म्हणून सुद्धा ऍक्ट होतात. हा जो सगळा स्टडी आहे, हा स्टडी आपण थेराप्युटिक इंडेक्समध्ये करतो. आता ही झालं थेराप्युटिक इंडेक्स बद्दल. थेराप्युटिक इंडेक्स म्हणजे काय? हाऊ सेफ अ पर्टिक्युलर ड्रग इज. The indication of how safe the particular drug is nothing but therapeutic index of that drug. Thank you.